मोताळा तालुक्यातील पुन्हई गावात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कचरा डेपो विरोधात नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला। या कचरा डेपोला तीव्र विरोध दर्शवत शेकडो नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। गोपाल काटे यांच्या नेतृत्वात पुन्हई येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं एकत्र आले होते। हा कचरा डेपो तत्काळ रद्द करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफळे वाजवून अनोखं आंदोलन केलं। डम्पिंग हटाव गाव बचाव अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। पर्यावरणाचा आणि गावकऱ्यांच्या आरोग्याचा विचार न करता हे डम्पिंग ग्राउंड लादल्यास तीव्र कायदेशीर संघर्ष करू असा इशारा यावेळी देण्यात आला। प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून हा प्रकल्प रद्द करावा अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामपंचायतीच्या या प्रकल्पाला हरकत आहे असं असून सुद्धा जर जिल्हाधिकारी आदेश करत असेल तर हा ग्रामपंचायतच्या प्रशासन यंत्रणाशी खेळण्याचा कार्यक्रम चालू आहे। जर जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायत मान्य नसेल तर त्यांनी आमची ग्रामपंचायत बरखास्त करावी आणि आमच्या ग्रामपंचायत विलीनीकरण नगरपंचायतमध्ये करून घ्यावे। मोताळा नगरपंचायतीचा जो घनकचरा आहे तो मोताळा नगरपंचायतीच्या असलेल्या अंतर्गत विषयामध्ये किंवा त्यांच्या असलेल्या क्षेत्रफळामध्ये त्यांनी त्यांचं विल्हेवाट लावावी। आमच्या पुन्हई वासियांच्या ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न नगरपंचायतने जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून करू नये ही माझी शासनाला विनंती। कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या गावामध्ये डम्पिंग ग्राउंड होऊ देणार नाहीये। आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत। जर का 7 दिवसाचा यानंतर आम्ही अल्टिमेटम देणार आहोत शासनाला। जर का समजा शासन त्यावर ठाम असलं तर येणाऱ्या काळामध्ये 7 दिवसानंतर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन उपोषण करणार आहे। आमच्या गावाच्या जवळ जे कार्यशाळा आहे आणि स्मशानभूमी आहे ते तिथं हे घाण टाकले नाही गेली पाहिजे असं आमच्या गावकऱ्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे।